कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का थांब, तुला बोलायचंय का माझ्याशी? नाही आदित्य, मला काहीच नाही बोलायचं। तुझा चेहरा तर सांगतो की तुला बोलायचंय। मला असं वाटतं की तुला काहीतरी खटकलंय। जे काय मनात आहे ते बोलून मोकळे। आदित्य, खरं तर मी खूप शांत मुलगी आहे। मला आडपडद्या मनात एक, तोंडावर एक नाही बोलताय। जे मनात आहे ते मी स्पष्टपणे बोलते। ठीक आहे, मी तुला स्पष्टपणे सांगते। तू मारुती मामांची जी मनधरणी करायला गेला होतास ते मला अजिबात पटलेलं नाहीये। हे बघ, पारूवर माझा राग नाही ना, पारू माझी शत्रू आहे। उलट अहिल्या मॅडमनी माझी परीक्षा घेतली होती तेव्हा मी पारूच्या साईडने ठामपणे उभे राहिले होते की माझं घरदार, माझा बिझनेस कशाचाच विचार केला नव्हता। पण आता तू जे पारू सोबत वागतोयस ते नाही आवडत म्हणजे नाही आवडत। मी तुला स्पष्टपणे सांगते, तिच्या येणं नाही येण्यानं काही फरक पडतो का? प्रीतमने तुला सांगितलं अनुष्का नाही येणार आहे, तर तू किती सहजपणे बोललास की ठीक आहे, तिला काहीतरी काम असेल। का तुला मला कॉल करून विचारता नाही आलं की अनुष्का तू काय येत नाहीयेस? आदित्य, ती तुझी होणारी बायको आहे। तू इतका कॅज्युअल कसं काय वागू शकतोस माझ्यासोबत? माझी एक स्पेस आहे आणि मला ती हवी आहे। आणि पारू येत नाही म्हणून तू लगेच मारुती मामांना जाऊन रिक्वेस्ट करायला लागलास, तेही त्यांच्या घरी जाऊन। हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे। आदित्य, तू काय इतका इमोशनल आहेस पारूबद्दल? नेमकं काय नातं आहे तुमच्यामध्ये? मला सांग। या घरात एवढे हक्काने का वागते? सांग मला। अनुष्का, मुळात तू स्वतःला पारू सोबत का कंपेअर करतेयस? तुमच्या दोघांची कंपॅरिझन कशी काय होऊ शकते? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे। ती या घरात राहते, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना तिची सवय झाली आहे आणि ती या कामात खुश आहे। तू बघितलंस ना, तिला किती समजवायचा प्रयत्न केला तरी पण तिला या घरात नोकर बनून राहायचं आहे। मग एका नोकरासाठी एवढा कन्सर्न का? अनुष्का, पारू या घरात राहते, काम करते, त्या बदल्यात तिला तिचा मोबदला मिळतो। तरीही आम्ही कोणीच तिला नोकर समजत नाही आणि तिलाच काय, या घरात काम करणाऱ्या कोणालाच ना कधी आम्ही नोकर समजलो आहोत ना तसा दर्जा दिला। आणि पारूच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिने स्वतःच्या जीवावर उदार होऊन आईचा जीव वाचवलाय, बाबांचा जीव वाचवलाय। तिने जे काय केलं नाही या घरासाठी ते जर का पैशात मोजायला गेलं ना तर आम्ही भिकारी होऊ तिच्या समोर। तिचे खूप उपकार आहेत या घरावर, नोकरीपेक्षा खूप काही दिलं तिने या घरासाठी। बेसिकली शी इज अ मेंबर ऑफ दिस हाऊस। तिच्याशिवाय या घराची कल्पना सुद्धा करू शकत नाही। आणि असं सगळं असताना तिच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या प्रसंगी तिला तिच्या घरच्यांनी, तिच्या बाबांनी जाण्याची परवानगी दिली नसेल तर मी जाऊन तिच्या बाबांना कन्व्हिन्स करणं हे मी माझं कर्तव्य समजतो। अनुष्का, तू नको काळजी करू। पारू एक समजूतदार मुलगी आहे। ती तुझा हक्क कधीही हिरावून घेणार नाही। तुझी आणि तिची तुलना कधीही होऊ शकत नाही। त्यामुळे प्लीज तिच्यामुळे इनसिक्युअर होऊ नकोस। अनुष्का, मी तुला लग्नाचं वचन दिलंय का? माझ्या आईने माझ्यासाठी तुला निवडलंय।
आणि प्रत्येकाची एक स्पेस असते, तशी तुझी माझ्या आयुष्यात एक वेगळी जागा आहे. पारू माझी फक्त मैत्रीण आहे. इज दॅट ओके? आता क्लिअर झालंय? आय एम रिअली व्हेरी सॉरी. नो, इट्स ओके. मला वाटतं की आपण आदित्यच्या ट्रॉफीजसाठी अजून जरा जागा वाढवून घेतली पाहिजे. अहिल्या, मुलं मोठी झाल्यावर त्यांचे आई वडील हळूहळू त्यांचा हात सोडवून घेतात, जेणेकरून मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांनी पुढे जावं, त्यांनी स्वतःचं असं वेगळं जग निर्माण करावं. पण मला एक कळत नाही, जेव्हा ही मुलं स्वतःचं जग निर्माण करतात तेव्हा हे आई वडील जातात कुठे? मला कळतंय श्रीकांत, तू कशाबद्दल बोलतोयस. हे बघ, मला सुद्धा माझ्या मुलांसोबत त्यांच्या जगात प्रवेश करायला आवडेल, पण आपण कधी आपल्या मुलांसोबत असावं आणि कधी त्यांना त्यांचा वेळ, त्यांची स्पेस द्यावी, हे मला कळतं. तू अवॉर्ड फंक्शनला जाण्याबद्दल बोलतोयस ना? अरे श्रीकांत, पण आता आदित्यच्या आयुष्यात त्याची हक्काची व्यक्ती, त्याची होणारी बायको आहे की. आणि हे असे क्षण असतात जे एखादी बायको अभिमानाने मिरवते. आतापर्यंत एक आई म्हणून मी त्याचे सगळे अवॉर्ड्स बघितले आहेत, मला त्याचा अभिमान वाटलाय आणि आपण सांभाळलाय त्याला. पण आता एक बायको म्हणून अनुष्काला तिचा मान मिळायलाच हवा. आईचा हात अलगद सोडवून आता मुलाचा हात त्याच्या बायकोच्या हातात द्यायला आवडेल मला. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक आईने करायला हवं. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांच्या पंखात बळ आलं की ते उडणारच. आपण फक्त त्यांना दुरून आशीर्वाद द्यायचे, सपोर्ट करायचं. ते जर चुकत असतील तर मार्गदर्शन करायचं. शेवटी हा त्यांचा संसार आहे आणि त्यांना कळत असतं काय चूक काय बरोबर. काय रे बाबा, म्हणजे घराघरात सासू सुनांमध्ये भांडणं चाललेली असतात का? तर सासू आपले अधिकार सुनेकडे सोपत नाही म्हणून. आणि इकडे सासू आधीच होणाऱ्या सुनेकडे सगळे अधिकार सोपवून मोकळी झाली आहे. काय वेळेत संसारातून विरक्त होता आलं पाहिजे. हेच आहे एका सुखी कुटुंबाचं लक्षण. खरे. चला, म्हणजे आता आपण संन्यास घ्यायला मोकळे. चला. मी तर आधीच म्हटलंय, बस झाला आता. नाही का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.